केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला। आठवलेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क कविता सादर केली आहे। विशेष म्हणजे आठवले ज्या पद्धतीने कविता सादर करतात त्याच शैलीमध्ये फडणवीसांनी ही कविता सादर केलेली आहे। मी कसा समारोप करू? मग आठवले साहेबांचा सत्कारच होणार नाही, त्यामुळे मी पण कविता लिहिली। मला एकदा कोणीतरी विचारलं, माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता, की म्हणाले आम्हाला कळलं तुम्ही कवी आहे, कवी म्हणा, कविता म्हणा, कशा म्हणता? मी सांगितलं हो मी कवी आहे, पण मी आठवले कुळाचा कवी आहे, त्यांच्यासारख्या कविता मी करतो। त्यामुळे मी एक आठवले साहेबांच्या करता एक छोटीशी कविता लिहिली आहे, तिचं वाचन करून मी माझं बोलणं संपवणार आहे। आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, साजरी करूया त्यांची दशकपूर्ती। संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, मोदी सरकारमध्ये दिसते त्यांचे कर्तृत्व। आठवले साहेबांचे दिलखुलास व्यक्तित्व, आठवले साहेबांचे दिलखुलास व्यक्तित्व, सर्वांनाच आवडते त्यांचे खुमासदार वक्तृत्व। कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ। आपल्याला माहिती आहे ना, राजकीय हवामान त्यांच्या एवढं कोणालाच कळत नाही। त्यामुळे कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ। ज्यांनी दिल्लीमध्ये सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच बांधले। ज्यांनी दिल्लीमध्ये त्यांचे सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच त्या ठिकाणी बांधले। आणि आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र, आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र, दोस्तीचे आणि प्रेमाचे पसरवतात इत्र। भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे शिष्य, भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे सच्चे शिष्य, म्हणूनच त्यांचे उज्ज्वल आहे भविष्य। भविष्यात पुऱ्या होत सर्वच इच्छा, आठवले साहेब भविष्यात पूर्ण हो तुमच्या सर्वच इच्छा, आणि जन्मभर तुमची साथ लाभो हीच सदिच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।